आज छानपैकी मूग डाळ टाकून पत्ताकोबीची भाजी बनवून घेतली होती आणि ती भाजी वगैरे शिजायला ठेवली आणि नंतर मग थोडासा वेळ होता तर झाडू वगैरे मारून घेतला आणि नंतर हे ऑफिसला जायला निघाले होते. त्यांचं टिफिन वगैरे सगळं भरून दिलं. हेही गेले होते आणि नंतर मी माझे कामं करून घेतले बाकीचे जे होते घरामधले. दरवाजामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली देवपूजा करायच्या अगोदर. नंतर अशी छानशी देवपूजा करून घेतली आणि 12 वाजल्यानंतर देवपूजा करायला नाही पाहिजे म्हणून मी रोज तिला घेऊन यायच्या अगोदरच देवपूजा वगैरे ते सगळं आवरून घेत असते आणि नंतर मग बाकीचे कामं काय तिला घेऊन आल्यावरतीही होतात. छानपैकी ते देवपूजा करून घेतली आणि तिला घ्यायला जायचं होतं म्हणून आवरलं होतं. तर थोडा वेळ होता अजून. म्हटलं ते सगळे भांडे वगैरे आणि किचन वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून घ्यावात आणि ती आल्यावर तिला मी हाताने जेवू घालते कारण की स्कूलमध्ये ती व्यवस्थित जेवण करत नाही आणि घरी आल्यावर तिला जेवायला वगैरे दिलं ना की ती पोळी वगैरे काय दिलेलं असेल बाकीचं खायला त्याचे तुकडे वगैरे सगळे बेड खाली किंवा बेडशीट खाली टेबल खाली इकडे तिकडे टाकून देते आणि नंतर मला झाडू वगैरे मारताना ते सगळे सापडतात आणि तिला मी हाताने बसून जेव वगैरे घातलं की मग ती मस्त जेवणही करते आणि थोड्या वेळ नंतर तिचं होमवर्क वगैरे करून घेते आणि थोड्या वेळात तिला मी बाहेरही खेळायला पाठवते. मुलाला थोडंसं बाहेरही खेळायला पाठवायला पाहिजे. तरी ते माझं किचन वाटाई सगळं क्लीन वगैरे झालं होतं. भांडे वगैरेही घासून घेतलेले होते आणि तिला घ्यायला जायचा वेळ झालेला होता आणि चला तिला घेऊन येते आणि नंतर मग दुसरे कामं वगैरे जे होते ते आवरून घेते. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.